पाठी रे बोटाचा गरम रे पावला दान माई वाचून मैयारी नाही का बापा रे वाचून. विठुरायाचं दर्शन म्हणजे हा एक फक्त प्रवास नाहीये, तर आत्म्याला मिळणारी एक शांती आहे. ज्या वेळेला महाराजांनी इथे लघुशंका केली त्यापासून ते आतापर्यंत या विहिरीला पाणी आहे. नमस्कार मंडळी, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाइब विथ कुणाल. आजचा जो व्लॉग आहे हा खूप आध्यात्मिक आणि भक्तिमय व्लॉग असणार आहे, कारण आम्ही सगळे मित्र चाललो आहोत पंढरीच्या विठुरायाला व रखुमाईला भेटायला. तसेच तिथून पुढे आपण अक्कलकोटमध्ये श्री स्वामींच्या भेटीला सुद्धा जाणार आहोत आणि मग तिकडनं गाणगापूर आणि मग तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं सुद्धा दर्शन करणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा हा दर्शनाचा व्लॉग आणि हा आध्यात्मिक व्लॉग जर अनुभवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग बघत राहावा लागेल आणि आमच्याबरोबरची ही यात्रा ही तुम्हाला सुद्धा करावी लागेल. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. बोला जय हरी विठ्ठल. नमस्कार मंडळी, फायनली आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि आज आपल्या बरोबर आपण बघू शकतो अनिकेत आहे बरोबर. मागे इथे रोहन आहे, आदित्य आहे, मंगेश आहे, मागे केतन आहे आणि अतुल पण आहे. सो अतुल दिसला रे, चालू झाली आता भंकस थोडीशी, म्हणजे ठीक आहे. पण आता आपण जाऊया आपल्या प्रवासाला. वाजलेले आहे सकाळचे 4:30. अनिकेतमुळे थोडासा उशीर झाला, अर्धा तास, पण ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. चला मग आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, काळेवाडीच्या विघ्नहर्त्याचा. चला, श्री स्वामी समर्थ. सो मंडळी, आम्ही आता जस्ट वाशी टोल नाका क्रॉस केला आहे आणि सांगायचं झालं तर एकदम भक्तिमय वातावरण झालंय, कारण अर्ली मॉर्निंग प्रवास आणि त्याच्याबरोबर देवाची गाणी. सो एकंदरीत पूर्णपणे असा भक्तिमय माहोल झालाय. त्याच्यामध्ये आपला जो चालक आहे, आजचा जो ड्रायव्हर आहे, तो काय कोणाला झोपून देईना आज, मला तर वाटतंय. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, हा जो मध्ये बसलाय ना, याला तर मला वाटतं आज झोप येणार नाही लवकरच, म्हणजे कारण आपला जो चालक आहे हा मला वाटतं F1 ला पाहिजे होता, पण ठीक आहे. आता तो मॅक्स स्पीडला चाललेला आहे. मस्करी करतोय मंडळी, एकदम हळूहळू चाललेलो आहोत, पण तरी पण झोप उडवतोय. सो असं एकंदरीत आताचं वातावरण आहे. बघत राहा तुम्ही हा व्लॉग. धन्यवाद. सो मंडळी, आता आम्ही एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत आणि आज आपल्याला खूप चांगला सनराईज बघायला मिळेल असं वाटतंय, कारण समोरचा माहोल तुम्ही बघू शकता. क्लाउड्स दिसत आहेत चांगल्यापैकी. सो आता आपल्याला सनराईज पण बघायला मिळेल आणि जर सनराईज आपल्याला बघायला मिळाला तर नक्कीच तुम्हाला दाखवेन. त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा. सो मंडळी, आपण आता खालापूर टोल क्रॉस केलाय आणि आता 2 मिनिटावरच मिसिंग लिंकला आपण आता लागणार आहोत आणि आपण मिसिंग लिंकने जाणार आहोत. तर तुम्हाला मिसिंग लिंकचा पण व्हिडिओ बघायला मिळेल याच्यामध्ये, तर बघत राहा तुम्ही हा व्लॉग. आता आपण जस्ट खालापूर टोल क्रॉस केलाय. आहे मिसिंग लिंक चा ब्रिज.
सो मंडळी आता आम्ही तळेगावचा टोल क्रॉस केला आणि आता इकडे नाश्ता करायला थांबलोय आणि इकडे हे फूड कार्निवल म्हणून आहे, तिथे आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. सो मंडळी पहिला हॉल्ट घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी आणि आज व्हरायटी ऑफ ब्रेकफास्ट आहे आपल्याकडे, कारण मिसळपाव आहे, वडा उसळ आहे, इकडे मेदूवडा आहे आणि त्या टेबलला बसले आहेत तिकडे पण मेदूवडा, शिरा आणि बटाटा वडा पण आहे. सो मंडळी फायनली आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही इथून पुढच्या प्रवासाला लागतो आणि आता सध्या जरा गाडीत करतो आराम, कारण काल लवकर निघाल्यामुळे म्हणजे सकाळी लवकर निघाल्यामुळे झोप नाही झाली. सो आता जरा गाडीत करतो आराम. भेटूया तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये, तोपर्यंत बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. धन्यवाद. नमस्कार मंडळी, फायनली आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत आणि जस्ट आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता सध्या आम्ही पहिले दर्शन घ्यायला जाणार आहे, कारण दर्शनाला खूप गर्दी आहे. म्हणजे आपल्याला नॉर्मल लाईनमध्ये 4-1 तास लागत आहेत. सो आम्ही पटापट आता पहिले चाललो आहे दर्शनाला. सगळ्यांनी बघा प्रत्येकाने गंधक लावलेला आहे आणि पंढरपुरात आल्यावर तो जो एक फील असतो तो आता यायला चालू झालेला आहे गंधक लावल्यावरच. आता पहिले आम्ही पटकन घेतो दर्शन, कारण खूप गर्दी असल्यामुळे दर्शन पहिले घेऊन मग नंतर बाकीची देऊळं आहेत ती आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. सो आता आम्ही मार्केट प्लेसमधून चाललो मंदिराकडे. आम्हाला तुकाराम भवनच्या इथे पोहोचायचं आहे आणि जर तुम्हाला पण कधी जर इकडे यायचं असेल ना तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून पण येऊ शकता आणि त्याचे जे पासेस आहेत ते एका तासामध्ये आय गेस, म्हणजे मी ज्यावेळेला चेक करत होतो त्यावेळेला 150 पास असतात ऑनलाईनमध्ये एका तासाला. सो तुम्हाला जर कधी यायचं झालं तर तुम्ही तिकडनं आपण ते ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता, जेणेकरून तुमचं दर्शन पटकन होईल. असं आता इन जनरल जर दर्शन करायचं झालं तर एकूण 3.5 ते 4 तास लागत आहेत दर्शनासाठी. सो मला असं वाटतं तो एक बेटर ऑप्शन होऊ शकतो ऑनलाईन बुकिंगचा. सो जर कधी तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून पण येऊ शकता. आता आम्ही आलो आहे मंदिराजवळ. हा मार्केट यार्ड आहे, इथून एक मंदिराजवळ आता तुकाराम भवनला पोचून मग आम्ही पुढे दर्शन करूया. बघा हे आहे तुकाराम भवन. मंदिराच्या बाहेरच इथे मोबाईल आणि आपलं वॉलेट वगैरे ठेवण्यासाठी इथे लॉकर्स पण अवेलेबल आहेत. आता आम्ही दर्शनाला जातो. जरा दर्शनाला जातो पहिले. सो नमस्कार मंडळी, फायनली आपलं विठुरायाचं आणि रखुमाईचं दर्शन झालेलं आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य आज मला मिळालं. सांगायचं तात्पर्य असं आहे की विठुरायाचं दर्शन म्हणजे हा एक फक्त प्रवास नाही आहे, तर आत्म्याला मिळणारी एक शांती आहे आणि ती शांती मी आज अनुभवली आणि ती मला आज शांती मिळालेली आहे. सो इथपर्यंतचा प्रवास हा एवढाच होता. आता इथून आम्ही पुढे जाणार आहोत अक्कलकोटला. आता जरा आम्ही चंद्रभागेच्या तीरी आलो आहोत, आम्ही विठुरायाचं आणि रखुमाईचं दर्शन घेऊन. पण जो मनाला मिळणारी जी शांती आहे आणि जो अनुभव होता इथे येऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा, तो कैक और होता आणि खरंच खूप बरं वाटलं मला इथे येऊन आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे. माझ्याबरोबर आपले मित्र पण आहेत, माझा भाऊ पण आहे, सगळे भाऊच आहेत आपले #जीवाभावाचे सगळे. त्यांच्याबरोबर हा प्रवास करताना मला खूप आनंद आणि म्हणजे हे क्षण जे जीवनात कधी न विसरणारे क्षण आहेत ते माझ्याबरोबर मी इथून पुढे घेऊन जाणार आहे. आणि आता इथून पुढे आम्ही तुळजाभवानीला जाणार आहोत आणि मग तिकडनं आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. हा एकंदरीत असा प्रवास असेल. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा मंडळी. धन्यवाद. आवटे रे कुळाचा भाग्यवान नातान कुळाला येऊन दान रे करून उजव्यारे हातान दान पांडुरंगाला आजाच्या नावाचा उद्धार मांडला माई रे वाचून मैया रे नाही का बापा रे वाचून जन्म रे नाही का बहिणी रे वाचून कवी कोण गावे ना बंधवा वाचून ओळवण नाही का जेजुरी खंडोबा आष्टीचे भैरोबा मडीचे कान्होबा यार माळ येणाये नवखंड जनाये आजाच्या नावाचा धर्म पावला शंभू.
सो नमस्कार मंडळी. प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आता आम्ही चहा कॉफी वगैरे घेतला आहे. आम्ही पहिले तुळजापूरला जाणार होतो, पण आता असं कळतं की तुळजापूरला जी पासची लाईन आहे ती आता बंद केलेली आहे. त्यामुळे आता प्लॅनमध्ये चेंज करून आता आम्ही चाललो अक्कलकोटला आणि मग उद्या सकाळी लवकर उठून गाणगापूर करून मग आम्ही तुळजापूरला जाऊ. सो असा हा एकंदरीत प्लॅन आहे. तर आता पहिले आम्ही जाऊ अक्कलकोटला. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. फायनली आपण पोचलो आहोत अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थांच्या भेटीला आलेलो आहोत आणि आता आपण पहिले चाललो आहोत समाधी मठात. कारण की आता अक्कलकोटमध्ये म्हणजे स्वामींचं जे मठ आहे त्या मठामध्ये आता आरतीचा टाइम आहे. सो 7:30 वाजता तिथे आरती असते आणि ती 8:30 पर्यंत आरती चालते. सो आता आपण मध्येच जाऊ नाही शकत. त्यामुळे आता आम्ही पहिला निर्णय घेतला की आपण आता समाधी मठात जाऊया. त्यासाठी आम्ही आता पहिले चाललो आहोत समाधी मठात. तर आपण घेऊया आता स्वामींच्या समाधी मठात जाऊन तिकडचं दर्शन आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊया स्वामींच्या वटवृक्षाच्या इथे. तो तुम्ही पण दर्शन घ्यायचं असेल तर हा ब्लॉग बघत राहा आणि ह्या ब्लॉगचा आनंद घेत राहा. धन्यवाद. आपण आलो आहोत समाधी मठाच्या जो समाधी मठाकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आहोत आपण आता. इथे आपण बघू शकतो इथे स्वामींच्या खूप साऱ्या छान छान फ्रेम लावल्या आहेत. इथे हार आहेत. इथे पूर्ण मार्केट यार्ड आहे. म्हणजे मार्केटमध्ये पूर्णपणे बघू शकतो आपण सगळीकडे खूप छान अशा स्वामींच्या मूर्त्या सुद्धा इथे आहेत. हे बघा सगळीकडे आपण बघू शकतो स्वामींच्या खूप छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि इथूनच जी समाधी मठाची लाईन आहे ती इथूनच लागते. इथे बाहेरच आपण बघू शकतो इथे चप्पल स्टँड पण आहे. म्हणजे चप्पल पण आपण इथे काढू शकतो. सो एकंदरीत इकडे व्यवस्थित सगळी व्यवस्था केलेली आहे. सो आता आपण पहिलं घेऊया समाधी मठामध्ये स्वामींचं दर्शन आणि मग त्याच्यानंतर आपण इकडनं पुढे जाऊया जिकडे वटवृक्ष आहे. चला तर मग तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आता आपण घेऊया पहिले समाधी मठाचं दर्शन. धन्यवाद. सो मंडळी आता काळोख झाला पण तुम्ही ही विहीर बघू शकता. ही विहीर, या विहिरीचा इतिहास असा आहे की या विहिरीला पहिले पाणी नव्हतं आणि असं सांगण्यात येते की ज्या वेळेला महाराजांनी इथे लघुशंका केली त्यापासून ते आतापर्यंत या विहिरीला पाणी आहे. सो हा थोडाफार जो इतिहास मला माहिती होता त्याच्यातला हा एक पार्ट आहे की ह्या विहिरीच्या बद्दल जी माहिती मी तुम्हाला देऊ शकतो. आता काळोख असल्यामुळे आपण दाखवू शकत नाही पण मला इथे दिसतंय पाणी. सो इथे आपण बघू शकतो की 1878 नंतर या विहिरीला पाणी लागलंय. म्हणजे 1878 पासून या विहिरीला ज्यावेळेला महाराजांनी लघुशंका केली त्याच्यानंतर या विहिरीला पाणी लागलं. हा या विहिरीबद्दलचा इतिहास आहे. आता आपण पुढे इथे वरच्या मजल्यावर 1857 मध्ये पादुका दर्शन आहे. त्या पादुका दर्शन पण आपण करूया. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. आपण बघू शकतो इथे ज्या पादुका आहेत या 1857 साली श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळ पादुका आहेत. त्याच्यावर आता हे चांदीचे कव्हर ठेवण्यात आलेले आहे पण त्याच्या आतमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मूळ पादुका इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. सो मंडळी ही माहिती आहे की महाराजांच्या पादुका इथपर्यंत कशा पोहोचल्या त्याच्याबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही ही माहिती व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. आपण इथे बघू शकतो स्वामींचा अंगरखा, रुद्राक्ष माळ, त्रिशूळ आहे, खडगा आहे आणि स्वामींचे ओरिजिनल फोटो आहेत ते आता इथे बघायला भेटतील. तर ते आपण आता बघूया. बसून जायची गावोगावी ते पादुका आणि पुढ्या कंपन्या आल्या होत्या ना त्यावेळी काढले. अच्छा, हे त्यावेळेचे स्वामींचे ओरिजिनल फोटो. अच्छा, आणि हे हा स्वामींचा अंगरखा. अच्छा, आणि ती रुद्राक्ष माळ आहे त्यांची. महाराजांची हाईट 7.5 फूट हाईट. अजान भाऊ. अच्छा. खाली हात हे बघा. मंडळी आपण इथे बघू शकतो हा आहे स्वामींचा अंगरखा आणि ही आहे स्वामींची रुद्राक्ष माळ. तसेच इथे कुऱ्हाड आणि कोयता सुद्धा आहे.
इथे आहे डमरू आणि स्वामींचं त्रिशूळ आणि या आहे स्वामींच्या रक्तचंदनाच्या पादुका. सो मंडळी आपण बघू शकतो जी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मठ आहे त्याच्या बाजूलाच शंकर महाराजांचं सुद्धा मठ आहे. तर या मठाबद्दल इथले जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की ह्या मठाचं महत्व आणि ह्या मठाला म्हणजे हे मठ इथे कसं निर्माण झालं आणि शंकर महाराजांचं इथे स्थान कसं झालं याबद्दलची थोडीशी माहिती आपण इकडच्या सेवेकरींना विचारूया. नमस्कार दादा. जय शंकर. या मठाबद्दल जराशी माहिती तुम्ही दिली. ह्या हे श्री स्वामी समर्थ समाधी महाराजांची समाधी, त्याच्या डाव्या साईडला शंकर महाराज तिथे स्वामींना भेटायला आलेलं स्थान, गुरु शिष्य भेट झालेलं स्थान या जागी. अजून ह्या इथं शंकर महाराजांची मूर्ती पादुका धनकवडीतून आलेला आहे, पुण्यातून धनकवडी समाधी स्थान शंकर महाराजांच्या, तिथून मूर्ती अजून पादुके पाठवलेला इथं शंकर महाराज भेटायला आलेला असल्यामुळे स्थान आहे. एकंदरीत त्या मठाबद्दल असलेली माहिती आहे. इकडे दत्त महाराजांची मूर्ती पिठापूर वरून आलेला आहे. अच्छा, ही जी आपण स्वामींच्या मागे जी दत्त महाराजांची जी मूर्ती बघतोय ही पिठापूर मधनं आलेली आहे. इथे या पादुका आहेत, या स्वामींच्या पादुका आहेत आणि या वरती आहेत या दत्त महाराजांच्या पादुका आहेत. सो एकंदरीत ह्या मठाचा असा हा इतिहास आहे. सो मंडळी, एकंदरीत असा होता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठाचा इतिहास आणि तो पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता आपण जाणार आहोत वटवृक्षाकडे आणि तिकडे घेणार आहोत स्वामी समर्थांचं दर्शन. तर तुम्हाला सुद्धा हे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा हा व्लॉग बघत राहा आणि आपल्याबरोबर चला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. धन्यवाद. सो मंडळी, इथे आता आम्ही पार्किंगमध्ये उभे आहोत आणि इथे बघू शकता म्हणजे खूप मोठी पार्किंग आहे. इथे तुम्ही 4 व्हीलर पार्क करू शकता इकडे. आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला आणि आपल्याला अक्षय दादा दर्शन देणार आहेत आज. सो आत्ताच आरती संपली. हा अक्षय दादा, आत्ताच आरती संपली ना? आताच आरती संपलेली आहे आणि आता आपण जाऊया दर्शनाला. तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला दर्शनाला. ही जी लाईन आपण बघतोय ही प्रसादालयाची लाईन आहे आणि हे प्रसादालय आहे. इथे प्रसादालयाची आपण बघू शकतो म्हणजे शनिवार आहे आणि किती गर्दी आहे बघा. हे असे बरेच म्हणजे हे हा इकडचा एंडिंगचा पहिला झिकझॅक आहे. अजून ह्याच्या पुढे पण झिकझॅक आहे. खूप गर्दी आहे आज. सो आपण इथे बघू शकतो वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर. हा गेट आहे. ह्या गेटमधनं आपण आता आतमध्ये जाऊया आणि घेऊया आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन. स्वामींचं दर्शन करून आल्यावर हे असं बाहेर एक्झिट करताना इकडे हे सगळं असं प्रसादालय, प्रसादाची दुकानं आहेत. त्यानंतर जपमाळेचे इकडे मिळू शकते आपल्याला. बरंचसं काही आहे. स्वामी बघा, इकडे स्वामींचे फोटो आहेत, जपमाळ आहे, इकडे चंदन आहे, स्वामींच्या मूर्त्या आहेत. सो नमस्कार मंडळी, फायनली आपलं अक्कलकोटमध्ये येऊन स्वामींचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आणि जर मला तुम्ही विचाराल की इकडे येऊन काय मिळालं तर मी नक्कीच सांगेन की मला सुख आणि खूप समाधान मिळालं. इकडे आल्यानंतर त्या जागेची पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली, जी सहजासहजी आपल्याला मिळत नाही ती इथे आल्यानंतर मला मिळाली. आणि त्याच्याबरोबरच स्वामींना बघितल्यावर जे मन प्रसन्न होते ती प्रसन्नता अजून कशातच नाही असं मला तरी वाटते. सो हा माझा अनुभव होता इकडचा. आणि मला असं वाटतं की माझ्यावर आता केतन पण आहे, अतुल पण आहे, त्यांचासुद्धा एकंदरीत असाच अनुभव असेल. आणि रोहन पण होता, अनिकेत पण होता, पण ते आता गाडी आणायला गेले, मंगेश पण आहे. सो एकंदरीत सगळ्यांचाच अनुभव असा होता की इकडे येऊन सगळ्यांना सुख आणि समाधान मिळालं. सो हा आजच्या दिवसाचा व्लॉग असा होता. आज आपण पंढरपूरला जाऊन विठुरायाचं आणि रखुमाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर अक्कलकोटला येऊन आज आपण स्वामींचं दर्शन घेतलं. तर हा आजच्या दिवसाचा व्लॉग एकंदरीत असा होता. आणि मी अशी आशा बाळगतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये, जो असणार आहे गाणगापूरचा आणि तुळजापूरचा.
तर त्यासाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल बघत राहा. घेऊन येईन तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणि भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा आणि बघायला विसरू नका आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. धन्यवाद.